चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. प्रकाश गोलंदाजी मार्कवर तयार. तर स्ट्रायकर एनवर कैलास. सामन्याला सुरुवात 4 षटकांची लढत. सेकंड राऊंडची मॅच दिवस क्रमांक 4 मैदानामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल कोरावले आणि त्यांना फाईट करेल माही 11. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल लाईन तिथे थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. प्रकाश अर्थात भावड्याकडून पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाचं अकाउंट सध्याच्या घडीला ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव धावफलकावर. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा सामना. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होतो. इथे टाकलेला बॉल सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवर. अकाउंट ओपन करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले ते संतोष कैलास आणि आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर संतोष आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. अतिशय सुंदर आयोजन आणि सुंदर नियोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. सुंदर असा चेंडू फटका फसलाय. गोल्डन विकेट कॅरी केली प्रकाश अर्थात भावड्याने. फलंदाज बाद संतोष गडगे. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. अरुण गीतेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षण तिथे खूप सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहता पाहता अरुणच्या बॅटमधून या 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 4 या धावसंख्येवर. 4 ऑन द बोर्ड. टीम माही 11 अंबेळे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय एकविरा स्पोर्ट क्लब कोरावळे. सागर शिंगोळे आणि कंपनी. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. प्रकाशचा बॉल फटका. अरुण गीतेचा दमदार चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. लॉंग ऑफ ला चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. खूप मोठा मित्र परिवार या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. 13 ग्रुप त्यामध्ये राहुल देसले मथुर हे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सौजन्य आहे त्यामध्ये शिवाजीदादा खंडागळे आणि अरुणजी पवार. ट्रॉफी सौजन्य त्यांचं मनापासून आभार. इथे टाकलेला बॉल बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकवताना पाहायला मिळालं. जितूकडून एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. सायंकाळचं सत्र आहे. आज की शाम किसके नाम ते आपल्याला पाहायचं. आजचा दिवस कुणाच्या नावावर कोरला जाईल ते आपल्याला पाहायचं. पहिल्या 3 दिवसाचा विचार केला. पीरसाई उमरोली बी पहिला दिवस. दुसरा दिवस संदीप 11 डेहनोली संदीपजी घोरड आणि कंपनी. तिसऱ्या दिवसामध्ये जर आपण कालच्या दिवसामध्ये विचार केला तर जबरदस्त खेळ जनमान बिरवाडी अर्थात मनोज पथारे आणि कंपनीचा राहिला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एनवर कैलास. सुंदर असा चेंडू फॉलो थ्रू मध्ये. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. अजून एक डॉट चेंडू आलाय प्रकाशचा. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. माही 11 अंबेळे. धावफलकावर 9 रन ऑन द बोर्ड. संधी डीजे.
त्यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम त्यांचं करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 9 ऑन द बोट, 9 धावा. फास्ट घेणं थोडंसं गरजेचं राहील. भरपूर उशीर करतायत संघ. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील ते मोहन धुमाळच्या हातामध्ये बॉल. संपूर्ण प्रेक्षक वर्ग या मॅचकडे लक्ष देत आहेत. आंबेळेपाडाचे कर्णधार कुणाल गडगे आनंद घेत आहेत की जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. किंग आहेत ते कोणत्या गोष्टीत त्याचा थोड्या नंतर उल्लेख करू आपण. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 9 धावा आहेत. मैदानामध्ये संतोष गडगेची विकेट आली आहे. आत्मविश्वास वाढलाय एकविरा स्पोर्ट क्लब कोरावलेचा. पण इथे मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्याचा मॅच विनर अजून मैदानामध्ये अरुण गीते, त्याची इनिंग महत्वाची राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल अतिशय तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, परंतु पंचांचा इथे अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 10 या धावसंख्येवर. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मोहन. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. ज्या वेळेस मातीची खेळपट्टी अजून घातक होतो हा गोलंदाज. दुसऱ्या बाजूला अरुण गीते सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. बघा त्याची फलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 10 ऑन द बोर्ड. इथे सुंदर असा फटका फसलाय. गोल्डन विकेट ठरेल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने माही 11 अंबेळे हा संघ जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 12 या धावसंख्येवर. श्रमर्थ कृपा हॉटेलचे प्रोप्रायटर मान्य दत्ता शेठ गडगे उपस्थित होतात. त्यांचं करूया वेलकम. त्यांच्या माध्यमातून नाईट क्रीडा स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला. चांगला फटका कव्हर मध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आणि खूप मोठी चुकी. चेंडू सीमा पार. अरुण गीतेचा ब्लास्ट, षटकार. दोन पैकी 2 सामने जिंकत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. भगवा चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार का ते आपल्याला पाहायचं. पहिल्याच सामन्यामध्ये दर्शनकडून खूप साऱ्या चुका घडल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं गोलंदाज विकीकडून चुका घडताना पाहायला मिळाल्या. परंतु अक्षयने ज्या प्रकारची गोलंदाजी केली कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर दबावामध्ये इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक चुका होत नाहीत. अरुण गीतेला परतावं लागतंय. हा धक्का क्रमांक 2 माही 11 अंबेळेला. आणि यासाठी आम्ही जर आपण पाहिलं आता समालोचन कक्ष दाखवतात गोविंद कामत जे मॅनेजर आहेत 10 क्रिक लाईव्हचे, त्यांचे सहर्ष स्वागत आपण करू. 18 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानामध्ये हितेश डोंगरे. फटका दमदार हितेश डोंगरेच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आलेत. सुंदर झेल. हितेश डोंगरेला परतावं लागतंय. तिसरा धक्का माही 11 अंबेळेला.
मैदानामध्ये सत्य पे सत्ता. तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मागील मॅच मध्ये सुपर इनिंग त्याने खेळले. आता संघालाही आवश्यकता आहे. धापलकावर धावसंख्या 19 धावा, 18 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळते ते दुसरं. किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. सागर, जितू सारखे नामवंत फलंदाज त्या संघामध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल, तेच तर राट. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विकेट जशा जायला लागल्या, जयराम पहिल्या मॅचला ज्या जागेवर होते त्या जागेवर येऊन बसायला आलेले. काहीसा तोडगा असतो काही काही जणांचा. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. धापलकावर धावसंख्या 18. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, तितकाच कलात्मक फटका आणि आता तानाजीला परतावं लागतंय. हा धक्का क्रमांक 4. मोहनची जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश. संतोषचं नाव तेजस, दुर्गेशचं नाव दीपक, एकाचं टोपण नाव लाशा, दुसऱ्याचं आझम मोगले. मैदानाच्या आत त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते. 2 षटकांमध्ये 18 धावा, 4 फलंदाज बाद झाले. धावा बरोबर आहे, परंतु विकेट भरपूर गेलेले आहेत. आता जिम्मेदारी मैदानाच्या आतमध्ये कैलास भांडे या खेळाडूवर वाढलेले आहे. त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. 4 षटकांमध्ये किती धावा. 18 धावा झालेल्या आहेत, 4 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 3ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. हातामध्ये बॉल आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला. पॉवरफुल सिक्सर आलाय कैलास भांडेच्या बॅट मधून. आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 24 ऑन द बोर्ड. 24 धावा. रवींद्र गडगे यांच्याकडून 555 555 पारितोषिक. लगातार अजून 2 षटकार आले तर. दत्ता शेठ गीते यांच्याकडून 555 555 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारांसाठी. दत्ता शेठ गडगे यांच्याकडून 2222 लगातार 3 षटकारांसाठी. पारितोषिकांची खूप मोठी उधळण. 3 षटकार येणार का ते आपल्याला पाहायचं. असा इथे सुंदर बॉल आणि खेळवृत्तीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं कैलास कडून. तो बाद होता. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5 टीम माही 11ला. आंबेळेचा हार्ड हिटर क्रमांक 06 पद्माकर कराळे मैदानाच्या आतमध्ये. करारात जबाब तो मैदानाच्या आतमध्ये देईल का ते आपल्याला पाहायचं. आतुरतेने वाट पाहतात टोकावडे संघ. माई 11 आंबेळे येतो की कोरावळे येतो, दोन्ही हात करायला ते सज्ज झालेत. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे ते सुस्तावले होते मी म्हणेल, ज्या प्रकारे रोशन बॅटिंग करत होता, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली, कमबॅक जबरदस्त आणि सेकंड राऊंड मध्ये एक मोठा विजय प्रस्थापित केला. आता त्यांचा आत्मविश्वास वाढलेला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर आकाश. स्ट्रायकर इनवर पद्माकर. पहिलाच बॉल अतिशय सुंदर रित्या हाताळला पद्माकर साडी. पहिल्या चेंडूवर आकाशच्या षटकार आला. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसरा चेंडू डॉट. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. माही 11 आंबेळे यजमान संघ मैदानामध्ये कामगिरी कशा प्रकारे करतोय ते पाहायचं.
गोलंदाज तयार. आकाश स्ट्रायकर इनवर पद्माकर. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेत. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुका होताना पाहायला मिळाल्या आणि मला वाटतं इथे आता धावांचा पाऊस पडेल. एक आली, दुसरी आली. पद्माकर कराळेची रनिंग बिटवीन द विकेट पाहिली तर आश्चर्य व्हायला नको. काय रनिंग बिटवीन द विकेट होती. साज बाज ताज आन बान और शान. 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. 27 ऑन द बोर्ड. सुंदर फलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवर फलंदाज आता दुर्गेश. दीपक स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक चांगला चेंडू. आकाशाचा चेंडू. डॉट चेंडू. निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 27 धावा. प्रत्येक जो माय 11 आंबेळेचा बॅटर येतो तो प्रत्येक जण षटकार मारायलाच पाहतो. क्रिकेट हा खेळ सिंगल डबलचा. इथे टाकलेला बॉल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 28. उपजिल्हा प्रमुख किरणदादा शेलवले यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. माही 11 साठी लगातार 3 षटकार 1111 आणि लगातार 3 षटकार 555. 555 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक 1111, चौकार हॅट्रिक 555 हे पारितोषिक. किरणजी शेलवले यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये सागर गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. 5 फलंदाज जे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू दुर्गेशसाठी सुंदररित्या फटका जो मात्र खेळलाय. पद्माकर कराळे रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त. तिथे क्षेत्ररक्षण खराब झालाय. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला आता 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विराट कोहली स्टँड. हार्दिक पांड्या स्टँड. सुंदर असा चेंडू. दुर्गेशच्या बॅटवर बॉल येत नाहीये. अजून एक डॉट बॉल. 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. और पीच बॉल होता तो देखील कनेक्ट होऊ शकला नाही. सागर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कमालीची गोलंदाजी. 30 धावा धावफलकावर आहेत. सागर गोलंदाजी मार्कवर तयार. सागरचा बॉल बॅटची. जिथे क्षेत्ररक्षक आलेत गलीमध्ये. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवर. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या 3 बॉलवर काय घडत आहे ते आपल्याला पाहायचं. 3 बॉल टू गो. 3 चेंडू शिल्लक. त्या 3 बॉलवर किती धावा येतील ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू. तिथे एक सिंगल येईल का ते आपल्याला पाहायचंय. ओव्हर थ्रो झालाय आणि पाहता पाहता इथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 35-40 होणार का ते आपल्याला पाहिजे. अनेक जणांना प्रेडिक्शन केलं असतील 35 होतील, 32 होतील. आता 33 झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज सागर. सागरचा हा चेंडू. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक येतील. टिपाक्ष कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण सुंदर झालं. तोपर्यंत या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. आणि मला वाटतं बॅटर पद्माकर बॅक टू द पेव्हिलियन.
थँक्यू. पंच कोण आउट आहे? ओके, पद्माकर बॅक टू द पेव्हिलियन. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. 2 मिनिटं थांबा फक्त. पद्माकर बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये गणेश माळी. 35 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया गणेश माळीच्या बॅटमधून एखादा षटकार चौकार येईल का ते पाहिजे. सुंदर असा चेंडू हवेमध्ये. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते रन आउट. धापलकावर धावसंख्या 36 धावा. विजयासाठी 37 धावांचं लक्ष. संधी द्याव्या डीजेला. धावांचं लक्ष. चला ताबडतोब बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टीम एकविराज स्पोर्ट क्लब कोरावळे. सदोतीस धावा डिपेंड होतील का ती आपल्याला पाहिजे.
गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. विशेषतः आपण टोकावडे संघाचं कौतुक करू. सर्व खेळाडू चांगल्या दर्जाच्या जॉबला आहेत. जेव्हा सुट्टी मिळेल टाइम मध्ये टाइम काढून ते खेळण्यासाठी आलेले आहेत आणि भगवा चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. क्वार्टर फायनल साठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. परंतु त्यांच्या विरोधामध्ये इथे कोणता संघ येतोय ते आपल्याला पाहिजे. मला वाटतं 1-2च असतील त्याच्यामध्ये. लहान अजून पहिलाच बॉल. ओ व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल अरुण गीतेचा आणि फलंदाज जितू बाद. जितूच्या बॅट मधून टकासा आवाज आला परंतु अरुणने काय जबरदस्त झेल टिपलेला. फलंदाज बाद. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर हितेश डोंगरेने मोठा धक्का दिला. अरुणचं कौतुक व्हायला पाहिजे. जबरदस्त झेल त्याने टिपलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या जर्सी क्रमांक 4 मिस्टर 360 प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, जबरदस्त टोला, एक टप्पाखात चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा. दर्शन निश्चित यांच्याकडून एक पारितोषिक येतं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सध्याच्या घडीला प्रकाश आणि प्रकाशच्या लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अतिशय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 4. एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त टोला पहिल्याच बॉलवर. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवर हितेश. हितेशचा बॉल, बॅक टू बॉलर, फटका दमदार, बॅक टू बॅक, दुसरा चौकार, 4 रन. कौतुक करेल त्याने. एका बॉलमध्ये एवढं काय मैदान पारगलं त्यालाच माहिती. बॅटिंगसाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये जात असताना त्याने सांगितलं प्रकाश तू ये. आकाशला थोडं थांबवलं. प्रकाश मैदानामध्ये गेलाय. त्याने बॅटिंग सुंदर केली. 2 बॉलवर 2 चौकार आलेत. अर्थातच आता तिथे क्षेत्ररक्षक, ओ क्षेत्ररक्षण खराब आणि सलगचा 3रा चौकार. 3 बॉलमध्ये 12 धावा बनवल्या. पद्माकर त्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलक वाढेल. धावफलकावर धावसंख्या 12 धावा आहेत. सुंदर फलंदाजी मिस्टर 360 प्रकाश. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. संघात धावसंख्या धावफलकावर 14. 14 ऑन द बोर्ड. ज्या खेळाडूने लगातार 2 चौकार खेळले, 3ऱ्या बॉलवर त्याचं क्षेत्ररक्षकाने केलेलं क्षेत्ररक्षण खराब. 3रा आला लगातार. 4थ्या बॉलवर संधी तिथे निर्माण झाली. आता यष्टीरक्षकाने कॅच सोडला. 14 धावा धावफलकावर. 36चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात बनवल्यात. एकविरा स्पोर्ट क्लब कोरावले संघ जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे टाकलेला बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 14 धावा. टीम एकविरा स्पोर्ट क्लब कोरावले
विजयासाठी शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 18 बनवायच्या 22 धावा. 18 चेंडू 22 धावा. अरुण गीते गोलंदाजी मार्कवर तयार होतील. स्ट्रायकर एंडवर तुकाराम धुमाळ. टेडी टेडी पहिला चेंडू अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट क्लब कोरावले या टीमला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अरुण. अरुणचा बॉल बॅट चेंज. व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. गणेश माळीची वेगळी अदा आहे आणि त्यावरच दुनिया फिदा आहे. फलंदाज बाद. नाही त्याने सांगितलं कैलासला या प्रकारचे झेल घेतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. कॅच घेतल्यानंतर लगेचच त्याने सांगितलं कैलासला अशा प्रकारे झेल घेतात मैदानात असल्यानंतर. जबरदस्त झेल गणेश माळीचा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल तो आकाश. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल. 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहेत. अरुणचं हे षटक महत्वाचं राहील. आकाशची इनिंग महत्वाची राहील. सागर हार्ड हिटिंगसाठी जाणला जातो, त्याची इनिंग महत्वाची राहील. दुसऱ्या बाजूला अरुण गीतेच्या या षटकात अजून एखादी विकेट आली तर मॅच मध्ये खूप मोठी रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 विकेट आलेल्या आहेत. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू पंचांकडे अपील. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. लगातारचा तिसरा चेंडू डॉट टाकलाय तो अरुण गीतेने. त्यामध्ये 1 विकेटही त्याला येताना पाहायला मिळेल. शेवटचे 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या अजूनही 23 धावा. काहीसा कानमंत्र सागरने आकाशला दिलेला आहे. या षटकामध्ये किती धावा करायच्यात, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कशा प्रकारे खेळायचं ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज अरुण. अरुणसाठी अरुणचा हा जबरदस्त बॉल आकाशला परतावा लागतोय. लगातारचा हा चौथा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय तो अरुणच्या माध्यमातून. फलंदाज बाद. करत असेल की माई 11 भगवा चषकात तरी नको, कारण आतापर्यंत 3 वेळा सामना झालेला आहे आणि 3 वेळेस माही 11 ने वर्चस्व राखलेलं आहे. परंतु बदला घेण्याची हीच संधी आहे. आज काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. त्यांच्या विरोधात येणार कोण ते पूर्ण ताकदीशी आलेले आहेत. आज संजय सरांच्या संघामध्ये कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. श्रीकांत पवार सुपरस्टार आहे आणि आज पण त्याने दाखवून दिलं. कल्पेशची फलंदाजी जबरदस्त होताना पाहायला मिळते. काय घडतंय ते पाहायचं. त्यांच्या विरोधात कोण. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. अजूनही 16 चेंडू 23 धावा. सॉरी 14 चेंडू आहेत. गोलंदाज तयार. सुंदर बॉल. 5वा चेंडू डॉट. समालोचन कक्ष तिथे शांतता ठेवणं गरजेचं राहील. 12वे खेळाडू तुम्हाला महत्वाची सूचना. शेवटचा 1 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर.
अरुण शेवटचा बॉल आपल्याला पाहायचा, स्ट्रायकर एनवर मोहन आहे. निर्धाव षटक पडणार का ते आपल्याला पाहायचं. 2 विकेट तरी या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. सुंदर असा बॉल फटका इथे हवेमध्ये. पद्माकर दुसऱ्या अट्ट्यामध्ये त्याने झेल टिपलेला. फलंदाज बाद. निर्धाव षटक प्लस 3 विकेट एका षटकामध्ये घेतल्यात त्या अरुण गीतेने. फलंदाज बाद. बारा चेंडू 23 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 फलंदाज बाद झालेत. ते एकविरा स्पोर्ट कोरावले टीमचे. डीजे धनू. मॅच मध्ये कोरावले संघ दमदार वापसी करेल. पहिला बॉल सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर पद्माकर. इथे रनआउटची संधी आणि छोट्याकडून चुका. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. रवींद्र गडगे धगधग त्यांची वाढली आहे. कारण ज्या वेळेस गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो प्रत्येक जणाला असं वाटत असतं की आपला गाव जिंकावं. पाहूया जिंकतं कोण ते आपल्याला पाहायचंय. शेवटचे 11 चेंडू आहेत. 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल फटका इथे सुंदररित्या खेळलाय सागरच्या बॅट मधून. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. चेंडू सीमा पार. सागरच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. स्पीड लगेचच तिथे 2 धावा आल्या. सागर स्ट्रायकवर आला. त्याने चौकार खेळलेला. खेळाडू कक्ष थोडीशी शांतता ठेवा. 10 चेंडू 17 धावा. राम भांडे गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर बॉल फटका इथे फसलाय. गोल्डन विकेट ठरेल. हितेश डोंगरे डाऊन डी बॉल आणि हितेश डोंगरेने कॅच सोडला की मॅच सोडली. येणारी वेळ कळवेल. कारण सागरला अजून 15 बनवायच्या. त्याला 3 चेंडू पुरेसे झाले मॅच फिनिश करायला. असा फलंदाज आहे सागर शिंगोळे. शेवटचे 9 चेंडू 15 धावा. सुटलेले झेल किती महागात ठरतील ते आपल्याला पाहायचं. सागरला सातत्यानं जीवनदान. राम भांडे गोलंदाजी मार्कवर. छोट्याचा हा अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर. त्याचं प्रत्युत्तर नव्हतं. सागरकडे एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. 14 बनवायच्यात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 8 शिल्लक आहेत. 8 चेंडू 14 धावा. हे 2 चेंडू आपल्याला पाहिजेत कशा प्रकारे टाकले जातील. या 2 चेंडूंवर भवितव्य इथे मात्र अवलंबून असेल. या 2 चेंडूंवर काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. कामगिरी मैदानामध्ये स्ट्रायकर एनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो रोशन. सुंदर फटका तिथे पद्माकर आणि इथे पद्माकरने कॅच पकडलाय. फलंदाज बाद होईल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. ते 7 14 बनवायच्यात. कॅप्टनने पद्माकरवर विश्वास दाखवला. 2 वेळे जरी मी स्पीड झाले असेल त्याला ठेवलंय ते लॉंग ऑफलाच. त्याने सुंदर झेल पकडला. फलंदाज बाद. 7 चेंडू 14. बनवायच्या त्या 14 धावा. 7 चेंडू 14.
शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल छोट्याकडून ते आपल्याला पाहायचंय. हा चेंडू इथे निर्धाव आला तर शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 14 रंगेल सामना. इथे चौकार आला 6 बॉल 10, इथे षटकार आला 6 बॉल 8, इथे एक आली 6 बॉल 13, इथे 2 आल्या 6 बॉल 12 राहतील. काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. 7 चेंडू 14 धावा. इथे फलंदाज क्लीन बोल्ट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल. हा धक्का क्रमांक 7वा. 6 चेंडू 14 डीजे. कमलाकरजी गीते, दत्तशेठ गीते यांच्याकडून जर कैलास बांडेने कसाही कॅच पकडला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच साठी पारितोषिक. आता दुर्गेश आलेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 6 आणि 6 चेंडू 14 बनवायच्यात. मागील मॅच मध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. मागील सामन्यात तो हिरो आहे, इथे हिरोच राहील की झिरो होतोय ते पाहायचं. कारण क्रिकेटमध्ये हिरो आणि झिरो बनायला वेळ लागत नाही. 6 चेंडू 14 धावा हे समीकरण. भगवा चषक दिवस क्रमांक 4 सेकंड राऊंडचा दुसरा सामना. गोलंदाज तयार आहेत. दुर्गेश ट्राय इनवर सागर. पहिलाच बॉल फटका दमदार लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बीट. चेंडू सीमा पार. भगवा चषक चौकार. जे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 5 आणि 5 चेंडू मध्ये 10 धावा. ही ताकद आहे सागरची. मॅच फिनिशर म्हणून जाणला जातो. दुसऱ्या बाजूला एखादी विकेट आली तर या मॅचवर पूर्णपणे वर्चस्व हावी होईल टीम आंबेडे. 5 चेंडू 10 आणि इथे फलंदाज सागरबाद. 8वा धक्का आणि दत्ताशेठ गीते आणि कमलाकर गीते यांच्याकडून कैलास भांडेने जो कॅच पकडला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सुंदर झेल. फलंदाज फेल. दहा धावात. जरी 3 वेळा टोकावडे माई 11च्या विरोधात पराभूत झाला असेल परंतु आज ते वचपा काढण्यासाठी झालेले आहेत या ग्राउंडवर. आज काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. वर्चस्व हे वर्चस्वच राहील की त्यात फेरबदल होतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. 4 चेंडू 10 धावा. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या जो मात्र तळलाय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव आहे. दुर्गेश गडगे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क पण. मोगली आझम त्याची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. किरण बोटकुंडले यांच्याकडून जर सामना गोलंदाज जिंकवत असेल तर 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. 3 चेंडू अजून टाकायचे. 10 धावा ज्या वाचवायच्या. 3 चेंडू 10 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा
यासाठी अगोदर आपण पारितोषिक लावलं होतं या खेळाडूला. रनआउटची संधी आणि तिथे सुनील माळी यांची चपळाई पाहायला मिळाली. फलंदाज रनआउट. 2 चेंडू 9 धावा. यष्टीरक्षक आहेत त्यांना आता सराव जरा थोडासा कमी झाला. दोन चेंडू 9 धावा हे समीकरण. लास्ट विकेट आहे लालू मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 9 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. दुर्गेशची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती. दुर्गेश तयार. दुर्गेचा हा बॉल सुंदरीत्या फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. संतोष क्षेत्ररक्षण जबरदस्त. रनआउटची संधी आणि टीम ऑल आउट. किरणजी बोटकुंडले यांच्याकडून दुर्गेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक मला वाटतं ऑनलाईन जमा होईल. धन्यवाद. म्हणजे ऑनलाईन होईल बरोबर. दत्तशेठ गीते आणि कमलाकरजी गीते आपण यायचंय. 200 रुपयाचं पारितोषिक. कैलास भांडेने एक कॅच पकडला.